नमस्कार मित्रांनो, बघू शकतात आपण काल 2 तारखेला व्हिडिओ बनवला होता भेसळ डोसचा. आज 3 तारीख आहे. 3 आपली मॅक्स टरबूजवाडीचं लागवडीचं नियोजन चालू आहे. तर मित्रांनो, आपल्याला या रोपांना म्हणजे फवारणीचं नियोजन करायचंय. पहिल्यांदा ज्यावेळेस आपले शेतकरी बांधवांचं रोप ट्रे मध्ये येणार आहे, तर आपल्याला ट्रे मध्ये असतानाच फवारा मारायचा आहे. त्यामध्ये आपल्याला सुमिडीच घ्यायचंय 15 लिटरच्या पंपाला 15 ml आणि सिक्सर बाउंडर घ्यायची 30 ग्रॅम 15 लिटरच्या पंपाला. तर या फवाऱ्याचा फायदा आपल्याला असा होणार आहे, सुमुडीसमुळे नाग अळी, थ्रिप्स, पांढरी माशी आणि मावा हे कुठल्याही प्रकारचे 12 ते 15 दिवस आपल्याला कुठलीही कीड आपल्या प्लॉटवर येणार नाही. जे आपण रोप लावल्यानंतर सगळ्या वावरात चक्कर मारीत बसावं लागतो, लेबरचा खर्च होतो, परत आपल्याला बी कष्ट होतात. तर ते सगळं आपल्या ट्रे मध्ये रोप असतानाच आपलं वाचणार आहे. त्या हिशोबाने तुम्ही सुद्धा आपल्या टरबूज आणि खरबूजावर सुमोडीस आणि सिक्सरचा फवार घ्यायचा आहे. सिक्सरमुळे आपल्या रोपावरची जी बुरशी किंवा पांढरटपणा येतो ते सुद्धा कव्हर 12 दिवस आपल्याला मिळणार आहे. अशा पद्धतीने नियोजन करायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, ह्या वाढीच्या मार्फत आणि आपल्याला इंस्टाग्राम आणि युट्यूबच्या मार्फत आपल्याला येणाऱ्या काळामध्ये 3 दिवसाला 2 दिवसाला जी ड्रिंचिंग करायची 19 19 12 61 त्या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओ मार्फत घेऊन येणार आहे. मित्रांनो, आपल्याला असं शेड्यूल समजा आपल्याला एखाद्याने शेड्यूल दिलेलं आहे की बाबा आपल्याला तुम्हाला 19 19 12 61 आणि 13 40 13 सोडायचं आहे, 52 34 फोकोनिल सोडायचं. असं करून काय वाढी आपली सक्सेस होत नसती. वाढीला सगळ्यात मेन अटॅक हा मरीचा आहे. आणि आपल्याला 30 35 दिवसांची आपली सेटिंग चालू होती, सेटिंगला गळीचा एक प्रॉब्लेम होतो, थंडीत सेटिंग होत नाही. तर त्यावर आपल्याला काम करायचंय मेन म्हणजे. आता मित्रांनो, आपला 18 वर्षाचा अनुभव आहे वाढीमध्ये. तर आपला 18 वर्षाचा अनुभव हे तुम्हाला युट्यूब आणि इंस्टाग्रामच्या मार्फत 4 4 5 5 दिवसाला देणार आहे. आणि या मार्फत आपली एकाही शेतकरी बांधवाची खरबूज आणि टरबूज वाढीची मर होऊन आपण देणार नाही. आणि आपल्याला नुसतं केमिकलचे 3 4 ड्रिंचिंग केले म्हणजे आपली मर थांबणार आहे असं काही नाही. आपल्याला केमिकलचे ड्रिंचिंग करून त्यामध्ये जैविकचे बी सांगड घालायची, म्हणजे 70 दिवसापर्यंत आपल्याला वाढीची कुठलीही मुळी चोकअप होऊन द्यायची नाही. आणि एकदम व्यवस्थित असं आपल्याला आवरेज आणि टनेज कडे जायचंय आणि जास्त उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही 3 3 4 4 5 5 दिवसाला आपलं वाढीतून आपण सगळं शेड्यूल तुम्हाला सांगणार आहे, हे घेऊन येणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा.